उडानच्या पुढील टप्प्याअंतर्गत 28,840 कोटींची गुंतवणूक होणार. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. 120 नवीन ठिकाणांना हवाई सेवेशी जोडण्याचं उद्दिष्ट. नाशिकच्या मालेगाव शहरातील जळकू परिसरात ढगफुटीसारखा पाऊस. अनेक ठिकाणी शेतीची माती वाहून गेल्यानं पिकांचं नुकसान. नीट पेपरफुटी प्रकरणातील दिनेश बिवाल आणि विकास बिवाल या दोन आरोपींचा जामिनाकरता अर्ज. 17 जुलैला जामीन अर्जावर सुनावणी होणार. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मुंबईच्या अंधेरी पूर्वमध्ये मोठी कारवाई. 50 पेक्षा जास्त अनधिकृत हॉकर्स विरोधात निष्कासन कारवाई. वाहतूक कोंडी होत असल्यानं कारवाईचा बडगा. भिवंडीत अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा बुलडोझर. अवचितपाडा परिसरात जेसीबीच्या साहाय्याने 2 अनधिकृत गाळे भुईसपाट. कारवाई दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर जवळील कशेडी घाटात धामणदिवी गावाजवळ कोसळलेली दरड हटवली. कोकणाकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील दरड हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत. भारतीय नौदलात 22 जुलैला मालवण युद्धनौकेचा समावेश होणार. समारंभाला हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार. मुंबईतील मीरा रोडच्या जेपी नॉर्थ सोसायटीत भीषण दुर्घटना. बांधकामाधीन प्रकल्पावरील क्रेन कोसळली. 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू. 15 ते 16 वाहनांचं नुकसान. मुंबईला अंधेरी रेल्वे स्टेशन समोरील परिसरात मॅनहोलच्या तुटलेल्या ग्रिलमध्ये तरुणीचा पाय अडकला. घटनेत मुलगी किरकोळ जखमी झाली असली तरी उघड्या मॅनहोलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर.